नमस्कार मित्रांनो. तर गोष्टीच्या 12 ऑगस्टच्या दिवशी छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की अन्नपूर्णाने आपले सगळे दागिने बाहेर काढलेले असतात. अन्नपूर्णा, सदानंद आणि राजन सगळे दागिने कितीचे आहे ते बघतात. राजन ते सगळे दागिने घेऊन बँकेत जातो. हे सगळं कामिनी रागिनी बघत असतात. रागिनी म्हणते, आई, माझ्या हक्काचे दागिने आहेत ते, आणि हा राजन बँकेत घेऊन चाललाय. नाही नाही, मला हे अजिबात पटणार नाही. त्या दागिन्यांसाठी रागिनीची तडफड होत असते. तर इथे कमळी ऋषीसाठी थांबलेली असते. ऋषीने तिला प्रॉमिस दिलेलं असतं की तो संध्याकाळी तिला सोडायला लवकर येईल. कमळी तिथेच वाट बघत असते. तर ऋषी संध्याकाळी 5 वाजता निघणार असतो. नयनतारा मुद्दामच त्याला जास्तीचं काम सांगते आणि ऑफिसमध्ये थांबायला सांगते. ऋषी सगळी कामं उरकतो आणि रात्री उशिरा तिथे पोहोचतो. कमळी ऋषीची वाट बघत तिथेच थांबलेली असते. पाऊस पडत असतो आणि कमळीचे केसही मोकळे झालेले असतात. कमळीला तशा अवतारात बघून ऋषी थोडासा घाबरतो. त्याला आपल्या वागण्याची लाज वाटते. ऋषी कान धरून कमळीची माफी मागतो. कमळी अजिबात रागवत नाही आणि ऋषीसोबत तो पाऊस एन्जॉय करते. आता कमळी ऋषी यांचं लग्न कसं होतंय ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात अशी होतीये की कमळी इथे कबड्डी शिकवण्यासाठी शाळेत आलेली असते. कमळी त्या मुलांना कबड्डी शिकवते. मुलं कमळीवरती हसत असतात, तिला चिडवत असतात. कमळी नीट खेळत नाहीये, सगळ्यांकडून हरते, म्हणून सगळी मुलं तिला चिडवतात. कमळीला किती कबड्डी येते, कशी येते, हे सगळ्या मुलांना ती पटवून देते. सगळ्यांना हरवते आणि गुरु हा गुरु असतो हे ती सगळ्यांना दाखवते. तर इथे अनिका नयनताराच्या घरी येते. ऋषी, कमळी एका कारमध्ये होते. ते दोघं एकमेकांच्या जवळ होते. ऋषीने कमळीच्या केसामध्ये फूल माळून दिलं हे सगळं सांगून अनिका पुरावा म्हणून फोटो दाखवते. आणि अनिका नयनताराच्या घरच्यांना सगळ्यांना म्हणते की ती कमळी, ऋषी तिच्या नादी लागलाय आणि तो तुमच्या सगळ्यांना फसवतोय. ऋषी चुकीचा नाहीये, पण ती गावछाप ती चुकीची. ती ऋषीच्या मागे मागे लागली आहे. तिला माहिती आहे ऋषीकडे खूप पैसा आहे. चालाक आहे ती, एक नंबरची. ती तुमच्या सगळ्यांना फसवते, ऋषीला फसवते आणि ऋष फसतो सुद्धा. हे असंच चालू राहिलं ना तर ती कमळी या घराचं माप ओलांडेल आणि सून बनून या घरात येईल आणि तुमच्या सगळ्यांच्या डोक्यावरती मिऱ्या वाटेल. म्हणून मी तुम्हाला सांगते, मी आहे ना, माझ्यासोबत ऋषीचं लग्न लावा. म्हणजे गावच्यापेक्षा मी तर बेटरच आहे. सगळ्या अनिकाचं बोलणं ऐकून डोक्याला हात मारून घेतात. सतीश अनिकाला थोबाड बंद करायला सांगतो आणि तिथून निघून जायला सांगतो. अनिका काही जात नसते. सतीश म्हणतो, अनिका, लग्नाच्या गोष्टी तू नाही करायच्या. तुझ्या लग्नाच्या गोष्टी तुझ्या घरचे करतील. आणि हो, लग्नाच्या गोष्टी करण्यासाठी तुझ्यामध्ये समज आणि अक्कल दोन्ही पण नाहीये. म्हणून तोंड बंद ठेव आणि निघ. अनिका काही जायला तयार नसते. अनिका नयनताराला म्हणते, तुम्हाला खोटं वाटतंय ना सगळं? तुम्ही ऋषीला फोन लावा आणि विचारा. पण नको, मला माहिती आहे तुम्ही ऋषीला फोन लावला तर तो खोटंच बोलेल. त्यापेक्षा तुम्ही ऑफिसमध्ये फोन लावा. नयनतारा थोडा विचार करते आणि ती साहेबाला फोन लावते. नयनतारा साहेबाला विचारते, ऋषी कुठे? साहेबा जरासा घाबरतो. त्याला आठवतो की मगाशी ऋषी कमळीसोबत शाळेत गेला होता. साहेबा खोटं सांगतो. साहेबा म्हणतो, ऋषी त्याच्या केबिनमध्ये, एक महत्त्वाचे क्लायंट आलेत ना, त्यांच्यासोबत मीटिंग करतोय आणि मी चहा घ्यायला कॅन्टीनमध्ये आलो आहे. नयनतारा म्हणते, ठीक आहे, तू ऋषीकडे जा आणि व्हिडिओ कॉल कर, मला बोलायचे. साहेबा ठीक आहे म्हणतो आणि फोन ठेवतो. साहेबा ऋषीच्या केबिनमध्ये येतो. ऋषी आधीच तिथे येऊन बसलेला असतो आणि काम करत असतो. साहेबा सांगतो की नयनतारा मॅडमने व्हिडिओ कॉल करायला सांगितलंय. ऋषी म्हणतो, कर ना मग. साहेबा नयनताराला व्हिडिओ कॉल करतो आणि ऋषी काम करतोय दाखवतो. नयनतारा ऋषीशी बोलते आणि फोन ठेवते. नयनताराला कळतं की या अनिकाच्या नादी लागून काही अर्थ नाहीये. ही मूर्ख अनिका AIने फोटो तयार करते आणि आपल्याला दाखवते आणि आपण पण तिच्या बोलण्यात येतो. नयनताराच्या घरचे सगळे अनिकाला हकलतात. अनिका तिथून निघून जाते. तर इथे कामिनी कॉलेजला येते आणि ती नोटीस बोर्डवर नोटीस लावायला सांगते. पिऊन तिथे नोटीस लावतो आणि सगळे विद्यार्थी ती नोटीस वाचतात. त्यात लिहिलेलं असतं,
की 70% हजेरी असेल तरच घटक चाचणी परीक्षेला बसू देणार आणि तरच स्कॉलरशिप टिकून राहील. निंगी कामिनीला या सगळ्याचा अर्थ काय ते विचारते. कामिनी म्हणते, अर्थ काय म्हणजे खर्च आहे. काय ना, तुमच्यासारखी मुलं टवाळक्या करत फिरतात आणि मग कॉलेजमध्ये येतात आणि निघून जातात. नापास झाल्यावर आमच्यावरती येतं सगळं. म्हणून आतापासून हा नियम आहे. घटक चाचणी परीक्षेला बसायचं असेल तर 70% हजेरी हवी, नाहीतर स्कॉलरशिप विसरायची आणि या कॉलेजमधून बाहेर पडायचं. निंगी घाबरते. ती कमळीला फोन लावते आणि कॉलेजमध्ये जो काही प्रकार चालू आहे त्याबद्दल सगळं सांगते. निंगी कमळीला पुढे हे सांगते की कमळी, तू लवकर कॉलेजला ये आणि इकडच्या स्टाफशी बोलून घे. लवकरात लवकर ये. कमळी ठीक आहे म्हणते आणि कॉलेजसाठी निघते. तर इथे नयनताराला अनिकाचं बोलणं आठवत असतं. अनिकाने जो फोटो दाखवला आहे तो आठवत असतो. रोहित म्हणतो, आई मला माहिती आहे अनिकाचं बोलण्याचं तू टेन्शन घेतलं आहेस ना, पण अनिका चुकीचं बोलत नव्हती. मला तर वाटतं ना, अनिका ऋषी यांचं लग्न लावून द्यायला हवं. मान्य आहे ती अनिका जरा डोक्याने कमी आहे, पण अगं शेवटी ती अन्नपूर्णाची नात आहे. काहीतरी एक स्टँडर्ड आहे ना, आपल्या स्टँडर्डची ती. आणि महत्त्वाचं म्हणजे अन्नपूर्णाची सगळी प्रॉपर्टी तिच्या एकटीच्या नावावर आहे. अगं ती या घरची सून झाली ना तर बिझनेसमध्ये खूप फायदा होईल म्हणून सांगतोय. नयनतारा म्हणते, नाही हा, हे अजिबात मी तसं करणार नाही. नयनताराला रोहितचं बोलणं पटलेलं नसतं. नयनतारा त्याचं बोलणं उडवून लावते आणि तिथून निघून जाते. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.